Exercise 7.2 question first evaluate the following limits. मतलब first limit z tends to 2 in bracket z square minus 5z plus 6 divided by z square minus 4. तर इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथडनी आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फॅक्टर पाडायचे न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे, अंशाचे आणि छेदाचे. अंशस्थानी झेड वर्ग वजा 5 झेड अधिक 6 आहे आणि छेदस्थानी झेड वर्ग वजा 4 आहे. न्यूमरेटर इज झेड स्क्वेअर मायनस 5z प्लस 6. ह्याचा कोइफिशियंट काय आहे? झेड स्क्वेअरचा 1 धरायचा, म्हणजे 6 इंटू 1 6. तर ह्याचे असे नंबर घ्यायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी -5 येईल. तर 6 मीन्स वॉट? 3 इंटू 2. 3 गुणिले 2 बरोबर 6 किंवा 2 गुणिले 3 बरोबर 6. 3 इंटू 2 इज 6. आता मिडल टर्म आपण कशी लिहिणार आहोत? -5z इज मिडल टर्म, -3z -2z. ही टर्म आपल्याला ह्या पद्धतीने लिहायची. तर कारण काय? तर आपल्याला फॅक्टर पाडायचे त्याचे, म्हणून आपण असं करतोय. इक्वल टू झेड स्क्वेअर 1 लिहिलं नाही तरी चालेल. झेड स्क्वेअर -3z -2z प्लस 6 ग्रुप पाडायचे असे. आता ह्याच्यात झेड स्क्वेअर आहे, इथे झेड आहे, तर आपण कंसाच्या बाहेर झेड घेऊ. कंसामध्ये झेड -3 झेड इंटू झेड झेड स्क्वेअर मायनस झेड इंटू 3 मायनस. आता इथे 2 आणि 6 आहे, तर 2 बाहेर घेऊ, कंसाच्या 2 बाहेर घेऊ, कारण 2ने 6ला भाग जातो. मग झेड इथे साईन कोणती घेणार आपण? आता मायनस घ्यायची, कारण आपण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मग मायनस मायनस प्लस, ऋण ऋण धन. आणि इथे काय लिहिणार? 6ला 2ने डिवाइड केल्यावर 3 आन्सर येतं. झेड -3. आता हा कंस आणि हा कंस सारखा आहे, कॉमन आहे, तर हा आपण एका बाजूला घेऊ. झेड -3 आणि दुसऱ्या कंसात रिमेनिंग टर्म्स झेड -2. रिमेनिंग टर्म्स आर झेड -2. आता ह्या इक्वेशनचे आपण हे फॅक्टर पाडलेले आहेत. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर पाडू. So denominator is z square minus 4. 4 is also we can write 2 square. 2 square means 4. इथे 2 square का घ्यायचं आपल्याला? तर इथे स्क्वेअर आहे आणि आपल्याला सॉल्व करताना सोपं जाईल. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b इन अनदर ब्रॅकेट a प्लस b. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. हिअर a इक्वल टू झेड अँड b इक्वल टू 2. तर ह्या फॉर्म्युल्यात आपण टाकू a equal to z and b equal to 2. a minus b, z minus 2 in another bracket z plus 2, z minus 2 and z plus 2. Limit z tends to 2. न्यूमरेटरचे फॅक्टर आहेत z -3 and z -2. डिनॉमिनेटर z -2 and z plus 2. आता इथे झेड -2 आहे, इथे पण आहे. न्यूमरेटरला झेड -2 आहे आणि डिनॉमिनेटरला झेड -2 आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे, या दोन्ही तिथे पण मल्टिप्लिकेशन आहे. मग आपण यामुळे हा कंस आणि हा कंस कट करू शकतो. आणि इथे काय लिहायचं? रिझन ॲज झेड टेन्स टू 2 झेड -2 इज नॉट इक्वल टू 0. लिमिट झेड टेन्स टू 2, रिमेनिंग टर्म्स आर झेड -3 अँड झेड प्लस 2. Now put here z equal to 2 in this equation. So 2 minus 3, 2 plus 2. 2 minus 3, 2 minus 3 means -1. -1 divided by 2 plus 2, 4. Means -1/4 or negative 1/4. Answer is negative or -1/4. Example 2, limit x tends to -3 in bracket x plus 3 divided by x square plus 4x plus 3. तर इथे परत आपण फॅक्टरायझेशन मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर न्यूमरेटरला x + 3 ह्याचे काही फॅक्टर पाडायची गरज नाही. आता आपल्या डिनॉमिनेटरचे जे इक्वेशन आहे त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. x² + 4x + 3. 3 × 1 3. 3 × 1 3. 3 गुणिले 1 बरोबर 3. तर मधली टर्म आपण कशी लिहिणार आहेत? ह्या स्वरूपात लिहायची. अधिक 3x आणि 1x 3x + x इक्वल टू 4x. 4x. x² + 3x + x
इक्वल टू +3 इक्वल टू, आता ह्यातून एक्स आपण कॉमन घेऊ ब्रॅकेटमध्ये, x+3 आता ह्याच्यातून आपल्याला कॉमन काय घेता येईल, इथे एक्स आहे इथे 3 आहे, तर अशा वेळेस 1 कॉमन धरायचं आहे, 1 अँड इन ब्रॅकेट x+3. आता इथे x+3 आणि x+3 दोन्हीकडे आहेत, मग आपण हे कॉमन घेऊ x+3 अँड रिमेनिंग टर्म्स आर x+1. तर डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानचे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, इक्वेशन आहे, त्याचे फॅक्टर आहेत x+3 इन अनदर ब्रॅकेट x+1. लिमिट x टेन्स टू -3 इन ब्रॅकेट x+3 इन अनदर ब्रॅकेट x+1. तर इथे x+3 आणि x+3 आहे, एक न्यूमरेटरला आहे, एक डिनॉमिनेटरला आहे, एक अंशस्थानी आहे, छेदस्थानी. तरी आपण इथे कट करू शकतो. इथे रिझन काय लिहायचं आहे, ॲज x टेन्स टू -3 x+3 इज नॉट इक्वल टू 0. लिमिट x टेन्स टू -3. Now remaining terms are 1/x+1. Put here x equal to -3 plus 1. 1/-2. -3 plus 1 means -2 equal to -1/2. Therefore answer is -1/2. Example 3. Limit y tends to 0 in bracket 5y³ plus 8y square divided by 3y raised to 4 minus 16y square. आता इथे अंशस्थानी 5y घन अधिक 8y वर्ग 5y³ minus 8y square आहे. तर इथे आपण कॉमन काढू शकतो, y square कॉमन काढू. लिमिट y tends to 0 y square in bracket 5y plus 8. डिनॉमिनेटरला 3y raised to 4 minus 16y square आहे, इथं y square आहे, इथं y raised to 4 आहे, y square आपण कॉमन घेऊ. 3y square into y square means 3y raised to 4 minus 16. y square कट होती, 0. 5y plus 8 divided by 3y square minus 16. आता ह्याच्या इथे फॅक्टर काही नाही पडत, ह्याचे पण फॅक्टर नाही पडत. आता आपण असंच ठेवू आणि सॉल्व करू. पुट y इक्वल टू 0. 5 इंटू y इज 0 प्लस 8 डिवायडेड बाय 3 0 स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0 प्लस 8. 5 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, 0 minus 16, 8 divided by minus 16, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 1 8, 8 2 16, minus 1/2. Answer is 1/2, minus किंवा negative 1/2. Example 4. Limit x tends to -2 in bracket -2x minus 4 divided by x³ plus 2x square. Solution. Limit x tends to -2 in bracket. Take here -2 outside the bracket. Then inside bracket is x plus 2. Now take here x square common or outside the bracket. So remaining terms are x plus 2. आता इथे x+2 आहे आणि इथे पण x+2 आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x+2 आहे, अंशाला आणि छेदाला x+2 आहे, त्यामुळे आपण इथे कट करू शकतो. आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण -2 रिमेनिंग टर्म्स आर -2x square. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ x इज -2. -2 स्क्वेअर -2 divided by -2 square means -2 into -2 plus
4 4 2 1 जा 2 2 2 जा 4 बे एक बे दोन्ही 4 ऋण 1/2 माइनस 1/2 और निगेटिव 1/2. Example 5. Limit x tends to 3 in a bracket x square plus 2x minus 15 whole divided by x square minus 5x plus 6. Solution. Limit x tends to 3. तिथे हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला परत फॅक्टरायझेशन मेथडने हे सॉल्व करायचे. न्यूमरेटर इज x square plus 2x minus 15. न्यूमरेटर x square plus 2x minus 15 आहे. 15 into 1 15. 5 into 3 5 into 3 5 गुणिले 3 बरोबर 15. मिडल टर्म आता आपल्याला लिहायचे 2x 5x minus 3x 5x minus 3x equal to 2x. x square plus 5x minus 3x minus 15. x plus 5 minus 3 x minus x plus 5. इथे मायनस आहे त्यामुळे आपण मायनस ते इथे प्लस घेतलेले आहे. x plus 5 दोन्हीकडे आहे, आपण हे कॉमन घेऊ अँड रिमेनिंग टर्म्स आर x minus 3. लिमिट x टेंड्स टू 3. न्यूमरेटर इज नाउ राइट denominator is x square minus 5x plus 6. now 6 into 1 6 आणि आपल्याला मिडल टर्म minus 5x पाहिजे. मग आता 2 into 3 6 2 into 3 minus 5x कसं घेणार आपण minus 2x minus 3x. x square minus 2x minus 3x plus 6 x minus 2 3 x minus 2 x minus 2 in another bracket x minus 3 x minus 2 x minus 3. तर इथे x minus 3 आहे न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला x minus 3 आहे. अंश असताना x minus 3 आहे आणि छेदस्थानी सुद्धा x minus 3 आहे. आपण असं हे कट करू शकतो कारण इथे दोन्हीकडे इथं पण मल्टिप्लिकेशन या दोन टर्म्समध्ये, त्यामुळे आपल्याला असं कट करता येतं. Now remaining terms are x plus 5 divided by x minus 2. Now put x equal, इथं रिझन लिहावं लागेल आपल्याला as x tends to 3 x minus 3 is not equal to 0. x minus 3 is not equal to 0. Now 3 plus 5 divided by 3 minus 2. 8 divided by 1. 8 divided by 1 means 8. Therefore answer is 8. Exercise 7.2 question 2. Evaluate the following limits. मतलब first limit u tends to 1 in bracket u raised to 4 minus 1 divided by u cube minus 1. Now when we put u equal to 1 in numerator and denominator, then value is 0. That means that u minus 1 is factor is one factor of numerator and denominator. तर इथं आपण छेदाचा u minus 1 हा एक फॅक्टर आहेच आहे. तर आता दुसरा फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर न्यूमरेटर आहे u raised to 4 minus 1. तर इथे परत आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला a square minus b square a minus b इन अनदर ब्रॅकेट a plus b. इथे a काय घेणार आहोत आपण, इथे a स्क्वेअर असं घ्यायचं आपल्याला आणि मायनस 1 राईट 1 याचं 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर इज 1. एकचा वर्ग बरोबर एकच असतो म्हणून आपण असं घेऊ शकतो. मग आता इथे हा फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. हिअर a इक्वल टू यू स्क्वेअर अँड b इक्वल टू 1. आता ह्या फॉर्म्युला ठेवून आपण बघू काय होते. नो यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. a इज हिअर यू स्क्वेअर. यू स्क्वेअर मायनस b इज 1. यू स्क्वेअर प्लस 1. तर परत फॅक्टर पडू शकतात. यू स्क्वेअर मायनस 1 मीन्स यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. परत इथे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी. हिअर ए इक्वल टू यू हिअर a इक्वल टू यू अँड b इक्वल टू 1.
u minus 1 and u plus 1. u minus 1, u plus 1 and remaining u square plus 1. हे u raised to 4 minus 1 u चा चौथा घात वजा 1 किंवा u to the power 4 minus 1 equal to u minus 1 in another bracket u plus 1 in another bracket u square plus 1. आता u स्क्वेअर प्लस 1 ह्याचे फॅक्टर आपण नंतर बघू काढायचे कारण ह्याचे काढायचेच नाही फॅक्टर वगैरे, इथंच थांबायचं आपल्याला. तर न्यूमरेटर आपण काढलेला आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर काढू. u क्यूब मायनस 1 डिनॉमिनेटर आहे, छेदस्थानी u घन वजा 1 आहे. तर ह्याचे फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला इथे सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हेच इक्वेशन कसं लिहायचं आहे, u क्यूब प्लस 0 इंटू यू स्क्वेअर. 0 इंटू यू स्क्वेअर मीन्स व्हॉट 0, फक्त आपण कोइफिशियंट समजण्यासाठी लिहितो आहोत. 0 u आणि त्याच्यानंतर मायनस 1. मग इथे 0 0 येणार आहे आणि रिमेनिंग यू स्क्वेअर मायनस 1 येणार आहे. तर आता हे आपण असं का लिहितोय तर आपल्याला कोइफिशियंट पाहिजेत. न यू स्क्वेअर यू क्यूबचा कोइफिशियंट काय आहे 1, यू स्क्वेअरचा 0, यूचा 0 आणि मायनस 1 आणि 1 फॅक्टर इज यू मायनस 1 माहिती आपल्याला. अनदर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग 1 इथे आपल्याला 1 असेच लिहायचे. 1 इंटू 1 1 गुणिले 1 इथे गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 इथे लिहायचा आहे. आणि ह्या दोन्हींची बेरीज 0 अधिक 1 0 प्लस 1 1 1 इंटू 1 1 0 प्लस 1 1 1 इंटू 1 1 मायनस 1 प्लस 1 इक्वल टू 0. हे शेवटचं इथे 0च यायला पाहिजे. आता हे रिमेनिंग ह्याच्यावरून आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. इथे 1 आणि 2 म्हणजे यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1 दिस इज अनदर फॅक्टर. अनदर फॅक्टर इज यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1. तर ह्या पद्धतीने आपण फॅक्टर फाइंड आउट केलेत. आता इथं आपण फॅक्टर लिहू. आता इथे यू स्क्वेअर मायनस 1 न्यूमरेटरला आहे आणि यू स्क्वेअर नाही यू मायनस 1 आणि इथे पण यू मायनस 1 एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे. तर हे आपण कट करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर इथे आपल्याला एक रिझन लिहावं लागतं. ॲज यू टेन्स टू 1 यू मायनस 1 इज नॉट इक्वल टू 0. यू प्लस 1 यू स्क्वेअर प्लस 1 यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1. आता इथे ह्याच्यानंतर फॅक्टर पडतात का यू स्क्वेअर प्लस 1 ह्याचे फॅक्टर पडू शकतात का तर नाही पडत. इथे ह्याचे सुद्धा फॅक्टर नाही. हे लास्ट स्टेप आहे, ही लास्ट पायरी आपली शेवटची पायरी. आता काय करायचं आहे यू इक्वल टू 1 ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे. 1 प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 2 इंटू 2 1 स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 1 प्लस 1 प्लस 1 3 इक्वल टू 2 इंटू 2 4 4 अपॉन 3. आन्सर इज 4 अपॉन 3. उत्तर काय आहे 4 छेदस्थानी 3. क्वेश्चन 2 इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स मधलं 2 लिमिट x टेन्स टू 3 इन ब्रॅकेट 1 अपॉन x मायनस 3 मायनस 9x अपॉन x क्यूब मायनस 27. सोल्यूशन लिमिट x टेन्स टू 3 इन ब्रॅकेट 1 अपॉन x मायनस 3 मायनस 9x अपॉन x क्यूब मायनस 27. x cube minus 27 means what? Now use here expansion formula a cube minus b cube equal to in bracket a minus b in another bracket a square plus ab plus b square. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरून फॅक्टर काढायचे x cube minus 27 चे and use here this formula. Here a equal to x and b equal to 27 means 3 cube. 27 is 3 cube. Therefore b is here take 3. X cube minus 27 means x cube minus 3 cube means x minus 3 in another bracket x square plus 3x plus 3 square is 9. तर इथे आपण ह्याचे फॅक्टर ह्या पद्धतीने पाडलेत. x cube minus 27 means x minus 3 in another bracket x square plus 3x plus 9. आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, वजाबाकी करायची ह्या टर्मची ह्या फ्रॅक्शनची आणि ह्या फ्रॅक्शनची. तिथे एलसीएम आपल्याला घ्यायचा. एलसीएम काय येणार आहे इथे x मायनस 3 आहे डिनॉमिनेटरला आणि इथे x मायनस 3 इन अनदर ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 आहे. तर इथे आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे x मायनस 3 x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. नाउ मल्टिप्लाय 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. तर इथे गुणाकार करायचा 1 गुणिले x वर्ग अधिक 3x अधिक 9 म्हणजेच x वर्ग अधिक 3x अधिक 9
आणि इथे LCM x मायनस 3 इन अनदर ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 आहे, त्यामुळे इथे 1 इंटू मायनस 9x लिमिट x टेन्स टू 3 लिमिट x टेन्स टू 3 therefore x स्क्वेअर प्लस 3x मायनस 9x plus 3x minus 9x equal to minus 6x. So we write here minus 6x and remaining term is plus 9 divided by x minus 3 in another bracket x square plus 3x plus 9. Now numerator is here x square minus 6x plus 9, x square minus 6x plus 9, and denominator x minus 3 in another bracket x square plus 3x plus 9. Now we factor this expression x square minus 6x plus 9 means x square minus 3x minus 3x. 9 into coefficient of x square is here 1, 9 into 1 9, and 3 into 3 means 9. 3 गुणिले 3 बरोबर 9 आणि 3 अधिक 3 बरोबर 6, 3 अधिक 3 बरोबर 6 आणि 3 गुणिले 3 बरोबर 9, and middle term is minus 6x. So we take here 3 and 3 minus 3x minus 3x. तर आपण असं टर्म मधली अशी का लिहितो, तर आपल्याला फॅक्टर काढायचे प्लस 9. नाउ टेक कॉमन हियर एक्स स्क्वेअर मायनस 3x, एक्स इज हियर कॉमन x मायनस 3, हियर 3 इज कॉमन x मायनस 3, 3 इंटू 3 मायनस 3 इंटू मायनस 3 मीन्स 9 प्लस 9. तर कंसाच्या बाहेर मायनस आपण घेतले, वजाबाकीचं चिन्ह घेतले, म्हणून कंसामध्ये इथे आपण मायनस घेतलं. हियर कॉमन टर्म इज x मायनस 3 अँड x मायनस 3. So take x minus 3 and remaining terms are x minus 3. तर इथे आपण फॅक्टर पाडलेले x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9चे फॅक्टर काय आहेत, x मायनस 3 इन अनदर ब्रॅकेट ऑल्सो x मायनस 3. तर आपल्याला फॅक्टर पाडून इथे लिहायचे x मायनस 3 अँड x मायनस 3 इथे कट करू शकतो, कारण इथे दोन्ही मल्टिप्लिकेशन, इथे पण मल्टिप्लिकेशन, असं आपल्याला डिलीट करता येतं. देअरफॉर रिमेनिंग टर्म्स आर x मायनस 3 divided by x square plus 3x plus 9. Now here limit is x tends to 3. So put here x equal to 3. 3 minus 3. 3 square is 9. 3 into 3 plus 9 plus 9. 3 minus 3 is 0 divided by 27 equal to 0. Therefore answer is 0. Evaluate the following limits from the 3. Limit x tends to 2 in bracket x cube minus 4x square plus 4x whole divided by x square minus 1. आता इथे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी हे सॉल्व्ह करायचं आहे. न्यूमरेटरला एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस 4x आहे, तर यामधून आपल्याला x कॉमन करता येईल. इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4, x इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस 4x. तर ही टर्म आपण अशी लिहिलेली आहे. आता इथे फॅक्टर पाडू आपण एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4चे आणि एक्स स्क्वेअर मायनस 1 डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4, एक्स मायनस 2 प्लस 1 प्लस 2 एक्स मायनस 2 एक्स मायनस 2 in another bracket x minus 2. X square minus 4x plus 4 means x minus 2 divided by x minus 2. And use here expansion formula. A square minus b square means a minus b in another bracket a plus b. Therefore x square minus 1 means x square minus 1 square, that is x minus 1 in another bracket a plus x plus 1. X square minus 4x plus 4 चे फॅक्टर आहेत x minus 2 in another bracket also x minus 2. x square minus 1 चे फॅक्टर आहेत x minus 1 आणि x minus 1. तर इथे कोणतीही टर्म डिलीट होत नाही. मग पुट हिअर x इक्वल टू 2 इन दिस एक्सप्रेशन. 2 in bracket 2 minus 2, 2 minus 2, 2 minus 1, 2 minus 1, 2 into 2 minus 2 0, 2 minus 2 0, 2 into 0, 2 minus 1 1, 2 minus 1 1, 0 upon 1 equal to 0. Therefore answer is 0. Question 2 मतलब evaluate the following limits मतलब example 4. Limit delta x tends to 0 in bracket x plus delta x square minus 2 in bracket x plus delta x plus 1 minus in bracket x square minus 2x plus 1 whole divided by delta x.
लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 इन ब्रॅकेट एक्स प्लस डेल्टा एक्स स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस डेल्टा एक्स प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 होल डिवायडेड बाय डेल्टा एक्स. आता इथे आपण हे कंस सॉल्व करून घेऊ. ब्रॅकेट सॉल्व करू. नाऊ एक्स प्लस डेल्टा एक्स स्क्वेअर एक्स प्लस डेल्टा एक्स स्क्वेअर. इथे परत फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. एक्सपान्शन फॉर्म्युला, विस्तारित सूत्र. ए प्लस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. नाऊ पुट हिअर ए इक्वल टू एक्स अँड बी इक्वल टू डेल्टा एक्स. एक्स स्क्वेअर प्लस 2ab मीन्स 2 इंटू x into delta x, 2x into delta x plus delta x square, b square, b is delta x, therefore delta x square. Therefore limit delta x tends to 0, x square plus x square. आता हा आपण फॉर्म्युला वापरून ह्याचं एक्सपान्शन करतो. x square plus 2x delta x plus delta x square 2नी मल्टिप्लाय करायचं आहे ह्या ब्रॅकेटला. 2 इंटू एक्स, पण इथे मायनस चिन्ह आहे तर मायनस घ्यावं लागेल. मायनस 2x. आता 2नी मल्टिप्लाय करायचं आहे डेल्टा एक्सला. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, तर आपल्याला इथे मायनस घ्यायचं आहे. मायनस 2 इंटू डेल्टा एक्स प्लस 1 मायनस. आता सगळ्या इथे टर्म्स ज्या आहे त्याला फक्त मायनस, आपल्याला मायनस असेल तर प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. मायनस एक्स स्क्वेअर इथे आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, इथे काही नाही, ह्याचा अर्थ 1 धरतोय. 1नी आपण ह्या पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करतोय. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस मायनस प्लस, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल टू प्लस. 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या येतो. मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, मायनस 1. न्यूमरेटरला एवढे टर्म्स आहेत, ह्याच्यापैकी कोणते डिलीट होतं ते बघायचं आपल्याला. इथे एक्स स्क्वेअर आणि इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इथे साईन कोणतं आहे, प्लस आहे, इक्वल टू 0, म्हणून आपण हे कट करू. नंतर 2x डेल्टा एक्स इथे कुठेच नाही आहे. मग डेल्टा एक्स स्क्वेअर इथे आहे का, नाही आहे. तर मायनस 2x आणि प्लस 2x इक्वल टू 0. मायनस 2 डेल्टा एक्स इथे पण नाही आहे कुठेच. प्लस 1 मायनस 1 कट होते. रिमेनिंग टर्म्स आर 2x delta x, 2x delta x plus delta x square minus 2 delta x divided by delta x. Therefore limit delta x tends to 0. इथे आपण आधी पहिल्यांदा डेल्टा एक्स स्क्वेअर घेऊ आणि ह्यामधून आपल्याला 2 डेल्टा एक्स कॉमन काढता येईल. 2 डेल्टा एक्स कॉमन, 2 डेल्टा एक्स इन ब्रॅकेट एक्स आणि मायनस 1 डिवाइड बाय डेल्टा एक्स. therefore लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता इथे डेल्टा एक्स स्क्वेअर आहे आणि इथे पण डेल्टा एक्स आहे, तर आपण हे कॉमन घेऊ. डेल्टा एक्स इन ब्रॅकेट डेल्टा एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2, 2 इंटू एक्स मायनस 1. आता इथे डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करून लिहू. 2 इंटू एक्स, 2x मायनस 2 डिवायडेड बाय डेल्टा एक्स. डेल्टा एक्स कट होतील. therefore लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 इन ब्रॅकेट डेल्टा एक्स प्लस 2x मायनस 2. नाउ पुट हिअर डेल्टा एक्स इक्वल टू 0. therefore 0 plus 2x minus 2, 2 in bracket x minus 1. therefore answer is 2x minus 2 or 2 in bracket x minus 1. त्यापैकी कोणते आपण आन्सर लिहू शकतो. इक्वल टू 2x minus 2. आन्सर 2x minus 2. क्वेश्चन टू इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. मतलब 5वं, लिमिट x टेन्स टू √2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस x √2 मायनस 4 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3x √2 प्लस 4. तर इथे न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर प्लस एक्स √2 मायनस 4 आहे, डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर मायनस 3x √2 प्लस 4 आहे. तर ह्याच्या आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर इथे जेव्हा आपण एक्स इक्वल टू √2 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण पुट करून बघू.
x square plus x root 2 minus 4. Numerator is x square plus x into root 2 minus 4. Now put here x equal to root 2. Root 2 square plus root 2 minus 4. Root 2 square 2 plus root 2 into root. Multiplication of root 2 and root 2 is 2 minus 4. That is 2 plus 2, 4 minus 4 equal to 0. Numerator is 0 when we put x equal to root 2. मग याचाच अर्थ काय होतो? That means x minus root 2 is one factor of numerator. आता अनादर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा ह्या न्यूमरेटरचा, ह्या एक्सप्रेशनचा. वन फॅक्टर हा आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट 2 मायनस 4 इक्वल टू एक्स मायनस रूट 2. हा एक फॅक्टर आहे. अनादर फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची आहे. तसंच डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 3x रूट 2 प्लस 4 आहे. इथे आपण परत एक्स इक्वल टू रूट 2 ठेवून बघू. रूट 2 स्क्वेअर मायनस 3 रूट 2 प्लस 4. रूट 2 स्क्वेअर 2 minus 3 into root 2 means 2. 3 into 2 6 plus 4. 2 plus 4 6. 6 minus 6 equal to 0. ह्याच्यावरून काय निष्कर्ष निघतो? तर x minus root 2 is one factor of the denominator. And to find the another factor, here again we use synthetic division method. Therefore here x minus root 2 is one of the factor or root of numerator and denominator. To find another factor, that is root, we use here synthetic division method. X square plus x root 2 minus 4, this is numerator, and one factor is here x minus root 2. To find another factor, we use here synthetic division method. Take coefficient 1, then here root 2, x coefficient of x is root 2 and constant is minus 4. 1 into root 2, root 2. Root 2 plus root 2, 2 root 2. 2 root 2 into root 2. 2 root 2 into root 2 means 2 root 2 root 2. 2 into root 2 means 2, 4. Minus 4 plus 4 equal to 0. तर इथे आपण एक कसाच लिहिला, 1 गुणिले वर्गमुळात 2, 1 गुणिले रूट 2 इक्वल टू रूट 2. इथे आन्सर लिहायचं आहे. आणि ह्या दोन्हींची ॲडिशन बेरीज किती आली? 2 वर्गमुळात 2. तर 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 ह्यांचा गुणाकार करायचा आणि उत्तर इथे लिहायचं आहे. तर 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 4. वजा 4 अधिक 4 बरोबर 0. Now one factor is x minus root 2 and another factor is x plus 2 root 2. Another factor is x plus 2 root 2. ह्याच्यावरून आपण हा फॅक्टर लिहिलेला आहे x plus 2 root 2. इथं पॉवर एक्सची फक्त एकच आहे. डिनॉमिनेटर इज एक्स स्क्वेअर मायनस 3x रूट 2 प्लस 4 इक्वल टू वन फॅक्टर इज और वन रूट इज x minus root 2. Now to find another factor, again we use here synthetic division method. Coefficient of x square is 1. Coefficient of x is minus 3 root 2 and here 4 is constant. 1 into root 2, root 2. Now add these two. Minus root 2 plus root 2 means minus 2 root 2. Minus 2 root 2. Now multiply these two. Root 2 into minus 2 root 2. That is minus root 2 into 2 into root 2. Root 2 4. Root 2 means minus 2 into 2 minus 4. Minus 4. 4 minus 4 0. Another factor is x minus 2 root 2. X minus 2 root 2. Factor of numerator is x minus root 2 and x plus 2 root 2. Denominator factor x minus root 2 and x minus 2 root 2. x minus root 2, x minus root 2. एक न्यूमरेटरला आणि एक डिनॉमिनेटरला आहे. त्यामुळे आपण असं कट करू शकतो. आणि ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे ह्या दोन्ही टर्म्समध्ये. लिमिट x टेन्स टू रूट 2. रिमेनिंग टर्म्स आर नाउ x plus 2 root 2, x minus 2 root 2. Now put here x equal to root 2. Root 2 plus 2 root 2 divided by root 2 minus 2 root 2.
root 2 plus 2 root 2 means 3 root 2, and root 2 minus 2 root 2 means minus root 2. 3 root 2 divided by minus root 2 equal to 3 upon minus 1, that is minus 3. Therefore answer is minus 3. Question 2. Evaluate the following limits of the example 6. Limit x tends to 2 in bracket x cube minus 7x plus 6 whole divided by x cube minus 7x square plus 16x minus 12. Limit x tends to 2 x cube minus 7x plus 6 divided by x cube minus 7x square plus 16x minus 12. Now when we put x equal to 2 in above expression, then 2 cube minus 7 into 2 plus 6 divided by 2 cube minus 7 into 2 square plus 16 into 2 minus 12 equal to 2 cube is 8 minus 7 into 4 14 plus 6 divided by 2 cube is 8 minus 7 into 2 cube is 4 7 into 4 28 plus 16 into 2 32 minus 12 equal to now 8 plus 6 14 14 minus 14 0 8 minus 28 minus 28 32 minus 12 plus 20, that is 0 upon 0, that is 0. Therefore x minus 2 is one factor of numerator and denominator. Factor of numerator is here x cube minus 7x plus 6 and denominator is x cube minus 7x square plus 16x minus 12. तर इथे x वजा 2 हा अंशाचा आणि छेदाचा एक फॅक्टर आहे, एक रूट आहे. टू फाइंड अनदर फॅक्टर of numerator and denominator, we use here synthetic division method. To find another factor of the numerator and denominator, we use here synthetic division method. Why we use here synthetic division method? Because here power of x is 3. Power of x is 3. So it is easier to use this synthetic division method. Numerator is x cube minus 7x plus 6. Now one factor is x minus 2. Now to find another factor, we use here synthetic division method. X cube minus 7x plus 6 x cube plus 0x square minus 7x plus 6. तर हेच एक्सप्रेशन आपण असं लिहिले. नाव 0x स्क्वेअर इज नथिंग बट 0. आणि इथं आपण काय ॲड केलं तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडसाठी कोइफिशियंट पाहिजेत प्रत्येक एक्सची. राईट हिअर कोइफिशियंट ऑफ एक्स क्यूब दॅट इज 1. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 0. Coefficient of x is minus 7 and remaining is here constant. One factor is x minus 2. Write 1 as it is. Then multiplication of 2 and 1. 2 आणि 1 चा गुणाकार करून इथे लिहायचं आहे उत्तर. 1 into 2 2. 0 and 2 यांची ॲडिशन करायचे. 0 आणि 2 ची बेरीज इथे लिहायची 2. आता परत गुणाकार करायचा 2 गुणिले 2 4. 4 इथे लिहायचं आहे. वजा 6 0. तर इथे हे 0 यायलाच पाहिजे, त्याप्रमाणेच आपल्याला इथे सॉल्व करायचं असतं. तर इथे हे जे आलेले आहेत ह्यावरून आपल्याला सेकंड फॅक्टर लिहायचा असतो. तर इथे हे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा एक्स आणि रिमेनिंग कॉन्स्टंट. 1 into x x square, 2 into x that is 2x and minus 3. This is another factor of the numerator. x square plus 2x minus 3. तर ह्याप्रमाणे आपण न्यूमरेटरचे फॅक्टर काढले. तसेच आता आपल्याला डिनॉमिनेटरचे पण फॅक्टर काढायचे ह्याच पद्धतीने. Denominator is x cube minus 7x square plus 16x minus 12. One factor of denominator is x minus 2. To find another factor, we use synthetic division method. Now, right here coefficient x cube. Coefficient of x cube is 1. X square चा coefficient minus 7. X चा coefficient 16 and remaining is minus 12. Now one factor is x minus 2. Therefore, take here 2. 1 into 2 2 minus 5 minus 5 into 2 minus 10, that is 6. 6 into 2 12 minus 12 plus 12 0. X square x and constant. X square minus 5x plus 6 is another factor.
x square minus 5x plus 6 is another factor of denominator. Limit x tends to 2. Numerator is x minus 2 x square plus 2x minus 3 and denominator is x minus 2 x square minus 5x plus 6. आता इथे अंशाला आणि छेदाला x minus 2 आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x minus 2 आहे, त्यामुळे आपण ते कट करू शकतो. आणि ते आपल्याला रिझन काय लिहायचं आहे, ॲज x टेन्स टू 2 x minus 2 इज नॉट इक्वल टू 0. x minus 2 इज नॉट इक्वल टू 0. x टेन्स टू 2. एक्सची व्हॅल्यू ही 2च्या जवळपास आहे पण 2 नाही आहे, म्हणून x वजा 2 हे 0 नाहीत. मग आता नाव रिमेनिंग टर्म्स आर लिमिट x टेन्स टू 2. रिमेनिंग टर्म्स आर x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 डिवायडेड बाय x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. आता इथे आपण परत याचे फॅक्टर काढू शकतो, न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे आपण फॅक्टर काढू. इथे आपण न्यूमरेटरचे फॅक्टर काढलेत. x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 मीन्स x मायनस 1 अँड x प्लस 3 इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 x मायनस 1 x प्लस 3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचे फॅक्टर काढू. x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इंटू 3 इक्वल टू 6. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 3x प्लस 6. मिडल टर्म इज मायनस 2x मायनस 3x दॅट इज मायनस 5x. मिडल टर्म x minus 2 minus 3 x minus 2 equal to x minus 3 and x minus 2. x minus 2 and x minus 3. x minus 3 and x minus 2. आता इथे काही सुद्धा कॅन्सल होत नाही, कट होत नाही आहे, त्यामुळे आता आपण डायरेक्ट x इक्वल टू 2 इथे इक्वेशनमध्ये ठेवू. 2 minus 1 2 plus 3 2 minus 3 and 2 minus 2 equal to 2 minus 1 1. 1 into 2 plus 1 5 divided by 2 minus 1 minus 1 and 2 minus 2 0. So 5 upon minus 1 into 0 0. 5 upon 0. 5ला शून्याने भाग जात नाही आणि इट डज नॉट एक्झिस्ट. आन्सर इज इट डज नॉट एक्झिस्ट. डझंट एक्झिस्ट. does not exist. Question 3. Evaluate the following limits. Example first. Limit y tends to half in bracket 1 minus 8y cube divided by y minus 4y cube. तर इथे आपण हा क्वेश्चन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करू. लिमिट y tends to half in bracket 1 minus 8y cube divided by y minus 4y cube. Therefore, limit y tends to half in bracket 1 minus 8y cube. म्हणजेच आपण ही टर्म ह्या पद्धतीने लिहू. 1 minus 8 is 2 cube is 8. 2 into y and whole cube. ह्या पद्धतीने आपण ही टर्म इथे लिहू. आणि y minus 4y cube ह्याच्यामधून आपण y कॉमन घेऊ आणि इन ब्रॅकेट 1 minus 4y स्क्वेअर म्हणजेच y इन ब्रॅकेट 1 minus 2y स्क्वेअर. तरी आपल्याला ह्या इक्वेशनवरून आपल्याला हे सॉल्व करता येईल, कारण इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू. ए स्क्वेअर ए क्यूब इथे क्यूब घेऊ. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला. ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि ह्याच्यासाठी आपल्याला इथे फॉर्म्युला वापरता येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी. हिअर ए इक्वल टू काय येणार आहे इथे, हिअर 1. ए इक्वल टू 1. ए इक्वल टू 1 घ्यायचे आणि बी इक्वल टू 2y. तसंच इथे सुद्धा ए इक्वल टू 1 अँड बी इक्वल टू 2y. 2y 1 cube. 1 cube is 1. y in bracket 1 square minus 2y square. आता इथे ह्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब आणि ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट y टेन्स टू हाफ
1 minus 2y in another bracket 1 square. 1 square is 1. 1 plus ab 1 into 2y, that is 2y plus b square. B is here 2y, 4y square, whole divided by y in bracket. Now use here a square minus b square. 1 minus 2y in another bracket 1 plus 2y. आता इथे न्यूमरेटरला 1 मायनस 2y आहे, डिनॉमिनेटरला पण 1 मायनस 2y आहे, अंशाला पण 1 मायनस 2y आहे, छेदाला पण 1 मायनस 2y आहे. आणि ह्याच्या तिन्हीमध्ये इथे दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे तिन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण हे दोन्ही असे कट करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर नाव 1 प्लस 2y प्लस 4y स्क्वेअर डिवायडेड बाय y 1 प्लस 2y. नाउ put here y equal to half in this equation. 1 plus 2 into half, put y equal to half, plus 4 half square divided by half in bracket 1 plus 2 into half. 1 plus 2 into half, that is 2 into half. 2 1 are 2, 2 1 are 1, 1 plus 4 into half square, that is 4 into 1 upon 4. Half square is 1 upon 4 equal to 1 divided by half. 1 plus 2 into half means 1. 3, 1 plus 1 plus 1, 3. 3 divided by half. 1 plus 1, 2. Half into 2 means 1. 3 upon 1 equal to 3. Therefore answer is 3. Question 3. Evaluate the following limits मधलं. Example 2. Limit x tends to 1 in bracket x minus 2 divided by x square minus x minus 1 upon x cube minus 3x square plus 2x. Solution. Limit x tends to 1, x minus 2 divided by x square minus x 1 divided by x cube minus 3x square plus 2x. Therefore, limit x tends to 1 in bracket x minus 2. Now take here x common. So x minus 1 divided by, take here also x common. So inside bracket x square minus 3x plus 2. इथे आपण ह्या एक्सप्रेशनचे फॅक्टर पाडू. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस x प्लस 2. 2 into coefficient of x square is 1. 2 into 1, 2 and 2 into 1. So write middle term as it is 3x equal to 2 minus 2x minus 1x, that is minus 2x minus x. तर ही मिडल टर्म आपण अशी लिहिलेली आहे. मग इथे हे सॉल्व करू आपण. ह्याच्यातून x कॉमन घेऊ, in bracket x minus 2 minus 1 common घेऊ, x minus 2 and x minus 1. Factor of x square minus 3x plus 2 is factors of x square minus 3x plus 2 are x minus 2 and x minus 1. X tends to 1 in bracket x minus 2 divided by x minus 1 minus 1 upon x, and factor of x square minus 3x plus 2 x minus 1 and x minus 2. आता इथे आपल्याला या दोन्हीचा एलसीएम घ्यायचा. इथे सबट्रॅक्शन करायचं आहे ह्या नंबरमध्ये आणि ह्या नंबरमध्ये. इथे सबट्रॅक्शन आहे, हे दोन्ही फ्रॅक्शन्स आहेत, तर इथे एलसीएम घ्यायचं आहे. इथे x मायनस 1 आहे, इथे x मायनस 1 आणि अजून एक टर्म आहे x मायनस 2. त्यामुळे आपण एलसीएम घेणार आहोत. x minus 2 square minus 1. Limit x tends to 1. Limit x tends to 1. X minus 2 square minus 1 divided by x minus 1, x minus 2. हे सॉल्व करू आपण. Limit x tends to 1, x square minus 2 into x 4x plus 4 minus 1 minus 1.
एक्स मायनस 2 स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. इथे आपण a मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला. ए स्क्वेअर प्लस 2ab मायनस 2ab अँड प्लस बी स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 एक्स मायनस 2. एक्स स्क्वेअर मायनस 4x 4 मायनस 1 मीन्स प्लस 3 एक्स मायनस 1 एक्स मायनस 2. तर इथे न्यूमरेटरचे आपण फॅक्टर काढू. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 न्यूमरेटर आहे, याचे आपल्याला फ्रॅक्शन काढायचे. 3 into 1 here take coefficient of x square is 1. 3 into 1 3. मग आता 3 means 3 into 1 3 and so right here minus 4x ही टर्म आपल्याला कशी लिहायची 3 आणि 1 minus 3x minus 1x means x. या पद्धतीने आपल्याला मिडल टर्म घ्यायची. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस एक्स प्लस 3 मग एक्स मायनस 3 मायनस 1 एक्स मायनस 3 therefore x मायनस 1 अँड एक्स मायनस 3. ह्याचे आपण फॅक्टर काढले ते इथे लिहू आपण. therefore लिमिट x टेन्स टू 1 ह्याचे फॅक्टर आहेत एक्स मायनस 1 आणि एक्स मायनस 3 डिवाइडेड बाय एक्स मायनस 1 अँड एक्स मायनस 2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स मायनस 1 आहे एक्स मायनस 1 आहे, दोन्हीमध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे तिन्हीमध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण हे कट करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर एक्स मायनस 3 डिवाइडेड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2. नाउ पुट x equal to 1 in these remaining terms. Or first we write remaining term and then put x equal to 1. 1 minus 3 1 minus 2 means minus 2 divided by 1 into 1 minus 2 minus 1 1 into minus 1 minus 1 equal to 2. Minus minus become plus. So answer is 2. Therefore answer is equal to 2. Example 3, limit x tends to 1 in bracket x raised to 4 minus 3x square plus 2 whole divided by x cube minus 5x square plus 3x plus 1. Solution, limit x tends to 1 in bracket x raised to 4 minus 3x square plus 2 divided by x cube minus 5x square plus 3x plus 1. Now when we put x equal to 1 in this equation, in this expression, then 1 raised to 4 minus 3 1 square plus 2 divided by 1 cube minus 5 into 1 square plus 3 into 1 plus 1 equal to 1 raised to 4 means 1 minus 3 into 1 square 1 3 plus 2 1 cube means 1 minus 5 into 1 plus 3 plus 1 1 plus 2 is 3 3 minus 3 2 3 plus 1 plus 1 5 minus 5 0 divided by 0. Therefore x minus 1 is factor of numerator and as well as denominator, and to find another factor we use here synthetic division method. Numerator is x raised to 4 minus 3x square plus 2. Now one factor is here x minus 1, and to find another factor we use here synthetic division method. Synthetic division method ने आता आपण दुसरा फॅक्टर फाइंड आउट करू. एक्स रेस टू 4 मायनस 3x स्क्वेअर प्लस 2 हे इक्वेशन हे एक्सप्रेशन आपण या पद्धतीने लिहायचं आहे, कारण आपल्याला 0x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2 तिथे आपण ह्या दोन टर्म ॲड केलेल्या आहे. तर 0x क्यूब म्हणजे सुद्धा 0च आणि 0 इंटू एक्स मल्टिप्लिकेशन ऑफ 0 अँड एक्स इज 0. तर हे आपण ॲड का केलं तर आपल्याला कोइफिशियंट पाहिजेत. तर इथे एक्स रेस टू 4 ह्याचा कोइफिशियंट काय आहे तो 1 आहे, ह्याचा कोइफिशियंट आहे 0, इथे ह्याचा कोइफिशियंट आहे मायनस 3, इथे ह्या टर्मचा कोइफिशियंट आहे 0 आणि हे कॉन्स्टंट 1 0 राईट. कोइफिशियंट मायनस 3 0 2. x minus 1 is factor, write 1 as it is 1 into 1 multiplication of 1 and 1 and write here answer 1. 1 गुणिले 1 बरोबर 1. आता 0 आणि 1 यांची बेरीज करायची आहे. 1 गुणिले 1 मायनस 2 मायनस 3 प्लस 1 मायनस 3 प्लस 1 मीन्स मायनस 2 मायनस 3 प्लस 1 मीन्स मायनस 2 मायनस 2 इंटू 1 मीन्स मायनस 2 1 इंटू मायनस 2 मीन्स मायनस 2 मायनस 2 इंटू
1 means -2. Now 0 plus -2 means 2. 0 plus -2 means -2. Multiplication of -2 and 1 is -2. Now 2 plus -2, that is 2 minus 2 equal to 0. त्यावरून आपल्याला सेकंड फॅक्टर इथे लिहायचा आहे. तर इथे पॉवर बघायची किती आहे एक्सची. तर हा कॉन्स्टंट आहे 1, 2 आणि 3. 1 इंटू एक्स क्यूब प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि -2. म्हणजेच इथे आपण 1 1 लिहिलं नाही तरी चालेल. फक्त एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि -2 असं लिहिलं तरी चालेल. तर आपण लिहू आता सेकंड फॅक्टर एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x -2. तरी ते आपण ह्या पद्धतीने सेकंड फॅक्टर फाइंड आउट केलं आहे. आता डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानी जे एक्सप्रेशन आहे त्याचंसुद्धा आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडनीच फॅक्टर काढायचे आहेत. एक फॅक्टर आपल्याला माहिती आहे त्याचासुद्धा x-1 आहे. डिनॉमिनेटर एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. ह्याचा एक फॅक्टर x-1 आहे. अनदर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. परत इथे आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडच वापरायची आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. यूज सिंथेटिक डिव्हिजन मेथड टू फाइंड अनदर फॅक्टर. आता कोइफिशियंट आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो कारण सगळ्या याची पॉवर आहे इथे. तर एक्स क्यूबची कोइफिशियंट आहे 1, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे -5, एक्सचा कोइफिशियंट आहे 3 आणि रिमेनिंग +1. राईट ओनली 1 कॉन्स्टंट. आता इथे आपल्याला x-1 आहे एक फॅक्टर म्हणून इथे 1 घ्यायचं आपल्याला. राईट 1 ॲज इट इज. मल्टिप्लाय 1 इंटू 1, 1 गुणिले 1 इथे लिहायचे. मग -5 + 1 मीन्स -4. आता इथे आपण ॲडिशन केली आहे दोन्हींची. आता इथे काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. -4 इंटू 1 किंवा 1 इंटू -4. -4 इंटू 1 मीन्स -4. राईट हिअर -4. राईट आन्सर हिअर. नाउ 3 प्लस -4 मीन्स 3 - 4 मीन्स -1. -1 इंटू 1 -1. 1 प्लस -1 1 प्लस -1 1 -1 0. आता ह्याच्यावरून आपल्याला सेकंड फॅक्टर लिहायचं आहे. तर इथे एक्स आणि एक्स स्क्वेअर. 1 इंटू एक्स स्क्वेअर. 1 -4 इंटू एक्स -4x -1. दिस इज अनदर फॅक्टर. एक्स स्क्वेअर -4x -1. तर इथे आपण फॅक्टर काढलेले आहेत. लिमिट घेऊ आपण. लिमिट x टेन्स टू 1. न्यूमरेटर x⁴ -3x² + 2. ह्याचे फॅक्टर काय आहेत x-1 इन अनदर ब्रॅकेट x क्यूब प्लस x² -2x -2. म्हणजे ह्या दोन्ही ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं, ह्या दोन्ही ह्यांचं गुणाकार जर केला ह्या ब्रॅकेटचा आणि ह्या ब्रॅकेटचा, तर उत्तर काय येणार आहे हे उत्तर येणार आहे त्याचं. x-1 इन अनदर ब्रॅकेट x³ x² 2x -2. डिनॉमिनेटर x-1 x² -4x -1. आता इथे न्यूमरेटरला x-1 आहे, डिनॉमिनेटरला पण x-1 आहे, अंशस्थानी x-1 आहे, छेदस्थानी पण x-1 आहे. x-1 डिवायडेड बाय x-1 इक्वल टू 1. म्हणजे आपण दोन्ही कट करू शकतो आणि हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन. आता रिमेनिंग टर्म्स आर दीज. लिमिट x टेन्स टू 1. x³ प्लस x² -2x -2 डिवायडेड बाय x² -4x -1. Now put here x equal to 1 in this equation. आता इथे आपल्याला फॅक्टर पाडायचे की नाही आपण नंतर ठरवू, पण आधी आपण x equal to 1 ह्या इक्वेशनमध्ये ठेवून बघू. 1³ प्लस 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 -2. 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 -1. 1³ 1चा घन बरोबर 1, 1चा वर्ग बरोबर 1, 2 गुणिले 1 2 वजा 2 आणि वजा 2. 1चा वर्ग 1 वजा -4 इंटू 1 वजा 4 गुणिले 1 4 आणि वजा 1. 1 गुणिले 1 2 आणि वजा 2 वजा 2 वजा 4. 1 वजा 4 वजा 3 वजा 1 वजा 2 आणि वजा 4 म्हणजेच 1/2. ते प्लस होणार आणि बे दोन्ही 4. 2 1 2 2 2 4. ॲन्सर इज हाफ. तर उत्तर काय आलेलं आहे 1/2. ॲन्सर उत्तर आहे हाफ 1/2. तर इथे
Example 4, limit x tends to 1 in bracket x plus 2 divided by x square minus 5x plus 4 plus x minus 4 divided by 3 in bracket x square minus 3x plus 2. Solution: limit x tends to 1 in the bracket x plus 2 divided by x square minus 5x plus 4 plus x minus 4 3 in bracket x square minus 3x plus 2. आता इथे आपण ह्या इक्वेशनचे आणि ह्या इक्वेशनचे फॅक्टर पाडू. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 4 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1x प्लस 4. मिडल टर्म minus 5x means minus 4x minus 1x, and 4 last term is 4. Here coefficient of x square is 1. 4 into 1 4, and 4 into 1 4, and 4 plus 1 5. Therefore we write middle term as minus 5x equal to minus 5x equal to minus 4x and minus 1x means minus 5x. तर इथे आपण मधली टर्म ही अशी लिहिलेली आहे, मायनस 5x बरोबर मायनस 4x आणि मायनस 1x. आता इथे एक्स आपण कॉमन घेऊ, कारण इथे एक्स स्क्वेअर इथे एक्स आहे. एक्स मायनस 4 इथे 1 कॉमन घेऊ. एक्स मायनस 4 इथे मायनस साईन घेतली, प्लस त्याऐवजी मायनस घेतली, कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता इथे हा कंस या दोन्ही टर्म्समध्ये आहे, हा कॉमन घेऊ. एक्स मायनस 4 अँड रिमेनिंग टर्म एक्स मायनस 1. तर इथे आपण फॅक्टर पाडलेत. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 4 इक्वल टू एक्स मायनस 4 इन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस 1. तर एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. परत ह्याच पद्धतीने फॅक्टर पाडू. 2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1. therefore 2 into 1 2, and 2 into 1 is 2. 2 plus 1 is 3. मिडल टर्म आपण घेणार आहोत. मायनस 3x मीन्स मायनस 2x मायनस x. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 3x 2x मायनस 2x मायनस 2. एक्स आपण ते कॉमन घेतले आणि कंसामध्ये एक्स मायनस 2. ते 1 कॉमन घेतले, एक्स मायनस 2. एक्स मायनस 2 कॉमन घेऊ, अँड रिमेनिंग टर्म एक्स मायनस 1. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2चे फॅक्टर आहेत एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1. तिथे आपल्याला ॲडिशन करायचे. एलसीएम घेऊ आपण. तर एलसीएम काय येणार आहे? 3 इन ब्रॅकेट एक्स मायनस 4 एक्स मायनस 1 अँड रिमेनिंग एक्स मायनस 2. एक्स मायनस 2 एक्स मायनस 4 एक्स प्लस 2 3 इंटू एक्स मायनस 2 and x minus 2. 3 into x minus 2 and x plus 2 plus x minus 4 and x minus 4. Limit x tends to 1. Limit x tends to 1. Now multiplication of x minus 2 and x plus 2. A minus b into a plus b. इथे परत हा एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला a square minus b square. X minus 2 into x plus 2 means x square minus 2 square is 4. 2 square is 4. 3x square minus 4 plus a minus b a square minus 2ab plus b square. X minus 4 into x minus 4 means x square minus 2ab, 2 into x into 4 means 8x plus 4 square 16. X square minus 8x plus 16 divided by 3 in bracket x minus 4 x minus 1 and x minus 2. Limit x tends to 1. Now 3 into x square, 3x square, 3x square, and 3 into minus 4 means minus 12 plus x square minus 8x plus 16 divided by 3 into x minus 4 x minus 1 x minus 2, and minus 12 plus 16 means 4, and remaining is minus 8x divided by 3 x minus 4 x minus 1 and x minus 2. Limit x tends to 1.
रिअरेंज दिस टर्म्स 4x² minus 8x plus 4 ही टर्म आपण आधी लिहिली. Here coefficient of x² is 4, x is 8 and here is 4. So we can take here 4 common, remaining term right inside bracket x² minus 2x plus 1. Here x² minus 2x plus 1 means x minus 1 square. Limit x tends to 1, 4 into x minus 1 square, 4x minus 1 square divided by 3 x minus 4 x minus 1 and x minus 2, x minus 1 and x minus 1. Then remaining terms are x. Limit x tends to 1, 4 x minus 4 and x minus 2. Now put here x equal to 1, then 4 1 minus 1 divided by 3 1 minus 4 1 minus 2 equal to 4 into 0. 3 into 1 minus 3 and minus 1. 4 into 0, 0 upon 3 into 1, 3 into 3, 9 plus 9. 0 upon 9 equal to 0. Answer is 0. 0 upon something number is equal to 0. Example 5. Limit x tends to a in bracket 1 upon x square minus 3ax plus 2a square plus 1 upon 2x square minus 3ax plus a square. Limit x tends to a in bracket 1 upon x square minus 3ax plus 2a square plus 1 upon 2x square minus 3ax plus a square. तर इथे आपल्याला लिमिट दिलेलं आहे x टेन्स टू a आणि ह्या दोन्हींची ॲडिशन आहे. इथे डिनॉमिनेटरला x² minus 3ax plus 2a square आहे. तर इथे आपण ही मधली टर्म 2ax minus ax plus 2a square ह्या पद्धतीने लिहू शकतो. x कॉमन घेऊ, x minus 2a मायनस इथे a कॉमन घेऊ, x minus 2a. इथे आपण मायनस घेतले कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हे दोन कंस सारखे आहेत, आपण कॉमन घेऊ आणि रिमेनिंग टर्म्स आर x मायनस a. तसंच 2x² minus 3ax प्लस a स्क्वेअर इथंसुद्धा आपण मिडल टर्म ह्याच पद्धतीने लिहू. 2x² minus 2ax minus ax plus a square. Now take here 2x common, therefore in bracket x minus a. Take here a common, x minus a. These two are same common. Common in remaining term are 2x minus a. हे एक्सप्रेशन आपण ह्या पद्धतीने लिहू आणि हे एक्सप्रेशन ह्या पद्धतीने लिहू. तर इथे दोन्हींची ॲडिशन आहे, एलसीएम घेऊ आपण. तर इथे x मायनस ए आहे, इथे पण x मायनस ए आहे. देअरफॉर एलसीएम इज x मायनस 2a, x मायनस ए. x मायनस ए आपल्याला एकदाच घ्यायचे, 2x मायनस ए, 2x मायनस ए अँड x मायनस 2a. मल्टिप्लाय 1 अँड 2x मायनस ए, 2x मायनस ए प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ 1 अँड x मायनस 2a, x मायनस 2a. 2x plus x means 3x, minus a minus 2a means minus 3a, divided by x minus 2a, x minus a, 2x minus a. Limit x tends to a. आता इथे 3 आपण कॉमन घेऊ. x minus a, x minus 2a, x minus a and 2x minus a, 2x minus a. x minus a and x minus a कट होतील. Now remaining terms are 3 divided by x minus 2a and 2x minus a. Now put here x equal to a. Therefore 3 divided by a minus 2a, 2a minus a. Put x equal to a, x equal to a. 3 upon a minus 2a means minus a. 2a minus a means a. Minus 3
-3/a square. Answer is -3/a square. -3/a square.